राज्यात उन्हाचा पारा हा चांगलाच चढला असून आता तापमान हे 40 पार गेले आहे। मी सध्या टोमॅटोच्या शेतीमध्ये आहे। याच्यात तापमानाचा हा टोमॅटो शेताला खूप फटका बसलेला आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता की टोमॅटोलाही चट्टे पडलेले आहे। याच्यामध्ये जो शेतकऱ्यांनी खर्च केला आहे तोही निघेल की नाही असा प्रश्न हा शेतकऱ्यासमोर पडलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की काय सांगाल तुम्ही। आता उन्हाचा पारा एवढा चढलेला आहे आणि जो टोमॅटोला चट्टे पडलेले आहेत त्यामुळे तुम्ही जी शेताला जो खर्च केलाय तो निघेल की नाही, काय सांगाल? नाही, खर्च तर निघूच शकत नाही, खर्च तर निघूच शकत नाही। आणि जे तो माल आलाय त्याला मजुरही भेटत नाही। आणि आत्तापर्यंत जे बाग आमचं जे याच्यापर्यंत जूनपर्यंत जे चालायचा तो आता 2 महिन्यातच एंड झाला। कारण उष्णतामुळे ना त्याला पाला पण नाही राहिला आणि फळं पण नाही। आणि जे हाही माल तो तोडायला घ्यावा ते मजूर पण भेटत नाही आम्हाला। मजूर बी उष्णतामुळे येत नाही, एवढं तापमान झालं। आणि हे माल तोडावं कसा आणि काय करावं याच्यात आपला खर्च पण निघत नाही। जवळजवळ हा 20 ते 22 गुंठे फळी, याला खर्च आतापर्यंत 1.25 लाख झाला आहे। तर तेवढा पण खर्च वसूल होऊ शकत नाही। उन्हामुळे अख्खा पाला बी त्याचा करपून गेला आहे। आणि आत्तापर्यंत समजा 2च तोडे झालेत तर बाग पूर्ण असा लॉस झाला आहे, पूर्ण काहीच नाही राहिले त्याला। तुम्हाला काय वाटतं याच्यावरती सरकारने काही उपाययोजना करायला पाहिजेत का? सरकारने काहीतरी याच्याकडे बघितलं पाहिजे, दखल घ्यायला पाहिजे, कारण हे तर आम्हाला काही परवडतच नाही। एकंदरीतच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये सरकारने थोडे लक्ष घालून याच्यासाठी काहीतरी उपाययोजना कराव्या। जो शेतासाठी जो खर्च केला आहे तो पण निघेल का नाही असं मोठा विचार हा शेतकऱ्यांसमोर पडलेला आहे। यामुळे शेतकरी पूर्ण हतबल झालेला आहे आणि शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट येते काय असाही प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहत आहे। नीलम चापुडे, LS मराठी, आंबेगाव, पुणे।